जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न। खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण दडे आणि डॉक्टर विशाल धानुरे यांनी स्वीकारली काँग्रेसची धुरा। जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कल्याण दडे व महानगराध्यक्ष डॉक्टर विशाल धानुरे व या संदर्भात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले। एका खासगी हॉटेलातील सभागृहात पदग्रहण सोहळा पार पडला। जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला। यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, राजेंद्र राख, माजी आमदार राजेश राठोड, पक्षप्रभारी अशोक पाटील निलंगेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। राजेंद्र राख यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्षीय समारोप काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केले। कल्याण दडे आणि डॉक्टर विशाल धानुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आलाय। पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडू, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर बैठका लावून पक्षवाढीस प्रयत्न करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेणार असल्याचा दावाच नूतन जिल्हाध्यक्ष कल्याण दडे यांनी व्यक्त केलाय। मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषण करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभागृह खचाखच भरला होता। खरं तर सर्वप्रथम मी AICC महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व खासदार कल्याणजी काळे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला जालना शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचा खूप मनापासून आभारी आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी विविध संघटनेमध्ये काम करत आलेलो होतो, त्यासोबतच मी युथ काँग्रेसमध्ये काम केले आणि आदरणीय राजाभाऊ यांच्या मार्गदर्शनामध्ये मागील 4 वर्षापासून मी जालन्याचा उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचं काम बघत होतो। हे सर्व बघत असताना मला एक छोटासा संघटनेचा अनुभव मला आता मिळालेला आहे। कोणत्याही पक्षाचे जर बळ वाढवायचे असेल तर त्याचं संघटन मजबूत असणं फार गरजेचं आहे। अगर अंग संगठित हो जाए तो शरीर बनता है, पत्थर संगठित हो जाए तो मंदिर मस्जिद बनता है, शिक्षक संगठित हो जाए तो विद्यालय बनता है, सेना संगठित हो जाए तो शक्तिशाली सेना बनती है, और अगर सेकुलर सोच संगठित हो जाए तो कांग्रेस शक्तिशाली बनती है, कांग्रेस शक्तिशाली बनती है। एक मजबूत काँग्रेस जर आपल्याला बनवायची असेल साहेब, मी आपल्याला गवाही देतो की आपल्या नेतृत्वामध्ये सर्व आजी माजी ज्येष्ठ नेते, काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक, आमच्या शहराची टीम, या सर्वांना मिळून सर्व जाती धर्माचे सेक्युलर विचाराचे सर्व कार्यकर्ते सोबत घेऊन काँग्रेस पक्षाचं मजबूत संघटन आपल्या नेतृत्वामध्ये बांधण्याचं काम आम्ही करू। काँग्रेस पक्षाला नवीन संजीवनी द्यायचं काम आम्ही करू, एवढं मी बोलू इच्छितो। जिल्ह्याच्या वतीनं मी माझा जो सत्कार या ठिकाणी केला आणि मला जो पदाधिकार या ठिकाणी दिलाय त्याबद्दल सगळंच पक्ष नेतृत्वांचे आणि कार्यकर्त्यांचे या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानेल आणि ही संधी मला या ठिकाणी दिलेली आहे। परंतु आगामी काळामध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी जिल्हा परिषदच्या होणाऱ्या निवडणुका आहेत, काही नगरपंचायतच्या निवडणुका आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे। निश्चितच या पक्षाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याची माझी आणि धानोरे साहेबांची या ठिकाणी गरज आहे। आम्ही ते परिपूर्ण त्या ठिकाणी करू आणि एक जबरदस्त संघटन, एक विचाराचं, चांगल्या विचाराचं संघटन निर्माण करण्याचं आमचं या ठिकाणी ध्येय असेल। मागच्या काळ्या कार्यामध्ये गटतट आणणं या सगळ्या गोष्टीवर आपण कशा पद्धतीने आता येणाऱ्या वाटचाली करणार? आता यामध्ये एकही गट नाही, तट नाही, कुठलाच काही आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी राहिलेला नाही। पूर्वी असेल नसेल तो भाग त्या ठिकाणी वेगळा, पण आता एक दिलाने एका विचारानं जिल्ह्यातला कार्यकर्ता या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि तो एक संघ त्या ठिकाणी कसा राहील याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत।